म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून प्रचंड आणि अगदीच मनापासून स्वागत करतोय. काय तेच वाक्य बोलून कंटाळ येत होता म्हणून आपलं जर काहीतरी वेगळं काय आहे. परवा काय झालं माहिती आहे का? नाही मला माहिती आहे काय झालं ते तुम्हाला माहिती नाही हे मला माहिती आहे पण आपली एक पद्धत आहे. परवा काय झालं माहिती आहे काय असं आहे. तर कमिंग बॅक टू द पॉइंट परवा काय झालं म्हणजे मला ना दिवसभर भूकच नाही लागली यार. म्हणजे नॉर्मली कसं होतं की मी सकाळी उठतो दात घासतो आणि दात घासताना सतत डोक्यात विचार असतात की ब्रेकफास्टला काय मिळेल. पण त्या दिवशी झालं काय दात घासले बाहेर येऊन बसलो चहा प्यायला वर्तमानपत्र वाचलं म्हणजे अर्धा पाऊण तास झाला आणि अचानक माझी मोठी मुलगी समोर उभी राहिली आणि मोठ्याने किंचाळली आणि म्हणाली आई बाबा इज नॉट वेल. सकाळपासून त्याने काही खायला मागितलं नाही आहे. सगळे घरातली सगळी मंडळी म्हणजे बायको आई सासूबाई मोठी मुलगी धाकटी मुलगी असे सगळे बाजूला येऊन उभे. म्हटलं असं काय झालं व्हॉट इज युअर प्रॉब्लेम मॅन असं मी त्यांना विचारणं होतो तेवढ्यात धाकट्या मुलीने विचारलं व्हॉट इज युअर प्रॉब्लेम बाबा. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही खायला नाही मागितलं. म्हटलं नाही खायला मागितलं. व्हॉट इज दॅट. मग अख्खा दिवस गेला म्हणजे संध्याकाळी सुद्धा काही मला खावंसं वाटत नव्हतं. मग रात्री झोपतर म्हणजे तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी होती की संध्याकाळी माझी बायको मला डॉक्टरकडे घेऊन निघाली होती. म्हटलं थांब एवढं काही नसतं एवढं काही नाही आहे. मग शेवटी कुठेतरी रात्री सगळे झोपल्यानंतर मला पोटात भूक लागायला सुरुवात झाली. मग बायकोला उठवलं बघ काहीतरी कर भाऊ गरम करून वाढ मला. तेव्हा बायकोने सगळ्यांना उठवलं घरातल्या आणि म्हणाली बघ शेवटी बाबा जेवलाच. मुद्दा काय तुम्ही सगळेजण माझ्याची खाण्याची चेष्टा करताना पण मी जर खाल्लं नाही ना सगळ्यांची कशी त्रेधा तिरपीट ओढते कळलं ना म्हणजे घरच्यांना टेन्शन आणि तुम्हाला टेन्शन. त्यामुळे असं एक कौतुक असतं म्हणजे मी खातो त्याचं एक कौतुक असतं माझ्या घरच्यांना जसं तुम्हालाही माझं कौतुक आहे आणि म्हणूनच मला सुद्धा तुमचं कौतुक आहे. आणि याच कौतुकापोटी तुमची जी इच्छा आहे सुप्त इच्छा आहे नवीन पदार्थ बघण्याची ते दाखवण्यासाठी माझा एक मित्र इथे मी त्याला आमंत्रित केलेलं आहे आणि त्या मित्राचं आपण खूप मनापासून स्वागत करूया. नमस्कार. हाय काय नाव तुझं. माझं नाव परेश बागल. परेश बागल. ओके. राहतोस कुठे. मी ठाणा लोकमान्य नगर इथून आलोय. बरं ठाणा लोकमान्य नगर माहिती आहे. ठाणा आपल्याला माहिती आहे आमचे वरचेवर प्रयोग होत असतात काशीनाथ घाडेकर नाट्यगृह गडकरी रंगायत. बरं घरी कोण कोण आहे. घरी माझे आई बाबा 2 भाऊ त्यांची लग्न झाले आहेत 2 वहिनी आहेत आणि मोठ्या भावाला एक मुलगी आहे. शाबाश. तू 3 नंबर. हां शेंडेफळ. आणि शिक्षण काय झालं. शिक्षण मी 12th केलंय. 12th नंतर HM केलंय दादरला. HM म्हणजे काय. हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट काय पटकन HM आम्हाला कळत नाही ना आम्ही त्या लाईनीतले ना. आता काय आता मी सध्या LNT मध्ये आहे न्यू बॉम्बेला रबाले येथे कॅन्टीन सुपरवायझर म्हणून. पण HM करावं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट करावं असं तुला का वाटलं आणि कधी वाटलं. मी 7th स्टँडर्डला होतो तेव्हाच माझी इच्छा होती की कॅटरिंगचा कोर्स करायचा आहे. पण मला असं माहिती नव्हतं की हॉटेल मॅनेजमेंट असा कोर्स येतो कोणता. पण नंतर मग 12वी केली आणि नंतर मग जरा सर्च केलं इकडे इंटरनेटवर वगैरे तेव्हा माहिती पडलं की हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स असतो. तेव्हा आम्ही ठाण्याला भरपूर ठिकाणी फिरलो. तर आम्ही मिडल क्लास फॅमिलीशी बिलॉंग्स करतो त्यामुळे मग पप्पांचं जरा बजेटचा थोडा प्रॉब्लेम होता कारण HMला जरा जास्त खर्च असतो. तर पप्पांनी मग परत दादरला जायला सांगितलं. मग मी माझी बहीण मानलेली तिच्याबरोबर दादरला फिरलो. तर तिकडे डॉक्टर अँथोनी डी सिल्वा हे कॉलेज तुम्हाला माहितीच आहे. हां तिकडे गेलो
तर तिथे चौकशी केली तर तिथे होतं सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीचं HMचं कॉलेज होतं. फी कमी होती. फी कमी होती, बरं. म्हणजे जे आम्हाला म्हणजे अफोर्ड करू परवडेल. शकतो हां, परवडायला अशी पाहिजे होती. ना. हां, बरोबर. तर मग तिथे घेतलं ऍडमिशन. मला गायडन्स वगैरे नव्हता कुणाचा, तर कारण माझे भाऊ पण वेगळ्या क्षेत्रातले. भाऊ काय आणि करतात? माझा भाऊ, एक भाऊ आहे त्याने कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आहे, पण तो सीएट टायर मध्ये आहे, बरं. सुपरवायझर आहे तो. आणि दुसरा भाऊ ऑटोमोबाईल. आता वडील काय करतात? वडील पण सीएट टायर मध्ये आहे, म्हणजे आता रिटायर झाले Retire झाले. आणि सध्या, आई? गेल्या महिन्यातच. आई हाऊसवाईफ आहे. बरं. आणि 2 वहिनी ज्या आहेत मोठ्या, मोठी वहिनी माझी अकाउंटंट म्हणून आहे नेरूळला, न्यू बॉम्बेला. बरं आणि बारकी वहिनी आहे ती हाऊसवाईफच आहे. बरं. नाही नाही, 2-3 लेडीज आहेत म्हटल्यावर हां. वेगवेगळे पदार्थ आणि वेगवेगळ्या हातांची चव. मला असं वाटतं की म्हणूनच तुझ्या ते मनात कुठेतरी सुप्त इच्छा असेल की आपण सुद्धा असं काहीतरी करावं, हां. आहे की नाही? आता L&T मध्ये तुझं जॉब काय एक्झॅक्ट, म्हणजे हे काय? L&D मध्ये सध्या मी सुपरवायझर आहे. हम्म. तिथे मी जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पाहतो. ऍक्च्युअल किचन मध्ये काम करतोस का L&Tच्या? म्हणजे कधी वेळ आली? ऍक्च्युअली मी किचन मध्ये आधी होतो, आता मी 2 वर्ष झाले. पण आता त्यांच्यामध्ये सिनियर मी झालो आहे, कारण त्यामुळे हां. युअर सुपरवायझर. हां. व्यवस्थित बेल्ट घाल वगैरे. ओके. आज आता आमचे खवय्ये वाट बघतायत की आपण किचन मध्ये काय बनवणार आहोत. तर आपण किचनकडे जायचं का आपल्या? ओके ओके. या. आमच्या खव्यानं तू काय काय दाखवणार आहेस आज? आज व्हेजिटेबल पटिया आणि ब्रिंजलवाला कुर्मा. व्हेजिटेबल पटिया. हां. आणि दुसरं काय? ब्रिंजलवाला कुर्मा. ब्रिंजलवाला कुर्मा. हां. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवणार आहोत? आपण पहिल्यांदा बनवणार आहोत ब्रिंजलवाला कुर्मा. त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य? आहे ओलं खोबरं, लांबडा कापलेला कांदा, टॅमॅटोचे बारीक स्लाइस, वांग, बारीक कापलेला कांदा, आणि ह्याच्यामध्ये क्रश करून घेतलेला गरम मसाला आहे. त्यात दालचिनी, लवंग आणि वेलची हे आहे. आणि आलं लसूण, लिंबू, पुदिना, मिरची, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, मीठ आणि लाल तिखट आणि जिरं. ओके. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपण इथे, काय एकत्र करायचं? ह्याच्यामध्ये कांदा आणि ओलं खोबरं, लांबडा कापलेला कांदा. लांबडा कांदा, खोबरं सगळं ओलं घालून? खोबरं, हां. कोथिंबीर, थोडंसं जिरं, जिरं, आलं लसूण, लसूण जास्त आणि आलं सुद्धा जास्त. हां, आलं पण जास्त, आणि हिरव्या मिरच्या. जास्त तिखट व्हायला नको, कारण आपण लाल तिखट पण टाकणार आहोत. ओके. आणि हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून. बरं. हे जे मिश्रण आहे ते आपल्याला या भाजीला वापरायचं, या भाजीला हे मिश्रण आपण दोन्ही भाज्यांना वापरायचं आहे. जे आपण नंतर जो मेनू बनवणार आहे ना, व्हेजिटेबल पटिया, ओके. त्याच्यामध्ये पण आपण हाच मसाला वापरणार. दोन्ही याला आपण एकच मसाला हां. वापरणार आहोत. ओके. मिश्रण आम्ही आता काय किचनमध्ये आलं की कामं एवढी असतात ना, तुम्हाला कल्पना नाही आहे. पण काय, हा मिक्सरचा जो भाग आहे ना, तो मिक्सीमधून आम्ही जरा व्यवस्थित काढून घेतो. आम्ही जरा मिक्सरमधून सगळं व्यवस्थित आपण काढून घेतलेलं आहे. आता हाच मसाला आपल्याला दोन्ही पदार्थांना वापरायचा आहे. ओके. आता काय करायचं मला सांग. तिकडे तेल तेल तापल्यानंतर पहिल्यांदा आपण बारीक कापलेला कांदा टाकूया. सावकाश. हा. थोडासा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा. तू घरी काय काय बनवतो? नाही काय, ऑलरेडी 3 घरात स्त्रिया असल्यामुळे तुला किती स्कोप मिळत असेल आय डोंट नो किचनमध्ये जायला. तरी मी संडेला काही वेगळं काही नॉनव्हेज नॉर्मली मी जास्त बनवतो. घुसखोरी करता येते तुला? हां. त्याची पूर्वतयारी तू शनिवार मी शनिवारी सकाळी रविवारी सकाळी उठलो की पहिलाच सांगतो की आज मी काहीतरी स्पेशल मेनू असाच आहे आपला. तर कोणी किचन मध्ये आधी माझ्या येऊ नका. हो, नाही तर लय इंटरफिअर करतात ना, हे आजच्या करा आणि ते तच्च करा आणि तच्च करू नको, आजच्या करू नको. ओके. आपला कांदा आपला गुलाबी सर झालेला. आता काय करायचं? आता आपण मसाला टाकून घेऊया. अर्धा ह्याच्यात अर्धा त्याच्यात. हां. तुझ्या आईच्या हातचा तुझा सगळ्यात आवडता पदार्थ कुठला आहे? अळूच्या वड्या. अळूच्या वड्या. हां. वहिनीच्या हातच्या? एक वहिनी बनवते बटाटा वडा. 2 नंबर? आणि 2 नंबर वहिनी श्रावण घेवड्याची भाजी आहे ना. हो. आणि 3 नंबरची कधी येणार आहे? 3 नंबरची अजून. ओके. लाईनीत आहे काय? हां. आता विचार चाललेला आहे. ओके. ऐका घरची मंडळी, ऐका. टमॅटो ऍड करूया.
आणि मग कधी उशीर होतो का तुला यायला? हा होतो नॉर्मली, कधी कधी होतो. मग कधी कधी होतो त्याचं कारण काय आहे? म्हणजे की कामावरून निघाल्यानंतर माझे मित्र मैत्रिणी भेटतात, तर बाहेर फिरणं थोडं चालतं. तेच मी तर त्याच मुद्द्यावर येतोय. कधी कधी म्हणून विचारलं की किती वाजता नॉर्मली 6-6:30 पोचतो, पण समजा उशीर झाला घरी पोचायला तर समजावं हा कुठेतरी काहीतरी नाही बरोबर फिरतोय. हा. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. आता थोडी मिरची पूड टाकूया. आणि हे पुदिना आणि हे सगळं कधी घालायचं? ते हा मसाला आता टाकायचा आहे, क्रश स्पायसेस. आणि पुदिना आहे तो आपल्याला गार्निशिंगला लागणार. बस. ओके, मस्त. आता रटरटलंय ते. हा, आता त्याच्यामध्ये वांगी टाकून घेऊया. आता काय करायचं? हे वांग कापून घेतलं का? हे वांग आपण असे 4 पीसेस करून घेऊया. ओके. आता हे 4 पीसेस झालेले आहेत. ते वांगी आपण मसाल्यामध्ये टाकू. मसाला सगळ्यांना लागायला पाहिजे. हा. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया, त्यामुळे ते शिजलं जाईल व्यवस्थित. ओके. आता आपण थोडं मीठ टाकूया याच्यामध्ये. वांग तसं शिजायला अगदी हलकं आहे, म्हणजे पटकन शिजून होईल. हा. 2-4 मिनिटात ते व्यवस्थित शिजेल. 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया, बरं. म्हणजे ते शिजलं जाईल व्यवस्थित. ओके, हे झालं असावं असं मला वाटतं. बघूया का? येस, डन. हा, आता काय करायचं आपल्याला? आता आपण थोडंसं ओलं खोबरं वरतून टाकूया. 1 लिंबू पिळूया ह्याच्यामध्ये. अच्छा. क्या बात आहे. आणि सर्व करताना मग त्याच्यावर कोथिंबीर आणि पुदिना असं भुरभुरायचं आणि सुरू करायचं. गरम गरम खायला द्यायचं. क्या बात आहे. हे पोळ्यांबरोबर खाता येईल आपल्याला. हा. क्या बात आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती, पण तत्पूर्वी थांबा जाऊ नका. काय तत्पूर्वी मला माझ्या माहितीप्रमाणे ती गडकरी रंगायचं जी तलावपाळी आहे ना, ते तलावपाळीच्या तिकडे जी बोट आहे ना, त्या बोटीत एका वेळी 2च माणसं बसू शकतात. त्यामुळे तुम्ही बोट आत घेऊन जाता असं करत, आणि तिथे एकांत तुम्ही जो मध्यावर थांबता तिथे काय एक्झॅक्ट मला थोडासा डोक्यात गोंधळ झालाय. मी माझा डोक्यातला गोंधळ जरा कमी करतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ब्रिंजॉलवाला कुर्मा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, उभा चिरलेला कांदा, वांग, बारीक चिरलेला कांदा, दालचिनी, लवंग आणि वेलचीची भरड, गरम मसाल्याची भरड, आलं, लसूण, लिंबू, पुदिना, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, तिखट, मीठ आणि जिरं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उभा चिरलेला कांदा घेऊन त्यामध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटो, पाणी, तिखट आणि गरम मसाल्याची भरड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये वांग्याचे तुकडे, ओलं खोबरं, लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर आणि पुदिना घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या रेसिपीकडे जातोय. आपली पुढची रेसिपी काय परेश? व्हेजिटेबल पटिया. व्हेजिटेबल पटिया. हा. ओके, मला साहित्य सांगतोस काय? त्याच्यासाठी शिजवलेला बटाटा आहे, शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा, शिजवलेला फ्लॉवर आणि शिजवलेली वांगी. ओके. आणि कांदा, वाटलेला मसाला, बेसन, ओलं खोबरं, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, मोहरी, जिरं आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं. आता आपण जातोय प्रत्यक्ष कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला तुला विचारायचं आहे, तर ते 2च माणसं बसू शकतात अशी ती पॅडल बोट आहे. तर मग तुम्ही सगळे मित्रांनी मैत्रिणींना घेऊन जाणं ते जहाज आहे ते मला कुठे दिसत नाही. 8 जणांची वेगळी बोट येते ती. अच्छा. पण 8 जणांची बोट चालवणं सोपं आहे का 2 जणांची बोट चालवणं सोपं आहे? 2 जणांची अजून आम्ही ट्राय केली नाही. तयार आहे. मला वाटलं येते अशात.
ट्रायच नाही केली म्हणतो. असं सापडशील थांब, अजून वेळ आहे आपल्याकडे 5-7 मिनिटं. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. इथे तेल तापलेलं आहे. परेश, तेल तापलेलं आहे. हा, तेल आता टाकलेलं काय आहे. करायचं आपल्याला? आता आपण पहिल्यांदा मोहरी टाकूया. हो. तेल तापलेलं आहे खरंच. हा, आणि थोडेसे कढीपत्ता, थोडासा. आणि जो आपण ग्राइंड करून जो मसाला घेतलेला आहे, हे जिरं बिरं सगळ्यात नंतर आहे का? जिरा पण मसाल्यामध्ये वाटलेला आहे ना. हा, सडसडीत वास आलाय बरं का. आता आपण थोडंसं चण्याचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. बरं. बस. ओके. आता आपण हे या मिश्रणामध्ये मिक्स करूया. बर. थोडंसं पाणी टाकूया. हे असं करण्यामागे काय म्हणजे? पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं तर त्याच्या गाठी होत नाही. ओके. आता काय? आता आपण शिजवलेले हे आहेत ना हां, भाज्या, तो मसाला सगळीकडे लागायला पाहिजे. हा, पाणी ओतूया. आणि याच्यावर झाकण ठेवूया. हे आता किती वेळ आपल्याला झाकण ठेवावं लागेल? हे 5 ते 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिट. हा, घरातून काय येतं, घरातल्या लोकांचं म्हणणं काय आहे? एकंदरीत मी मगासपासून जे काही खरवडून काढायचा काही प्रयत्न करतोय. म्हणजे मला कळालं नाही ना. कळालं नाही, त्याला बरोबर कळलेलं आहे. काय लग्नाचं वगैरे काय चालू आहे की नाही? लग्नाचं अजून तरी नाही, अजून 1 वर्ष तरी नाही. कारण मला काहीतरी म्हणजे करायचं आहे अचीव गोल. त्याच्यानंतर तो सुद्धा गोलच आहे अचीव करणं. हा, पण त्याच्या आधी हा गोल तुला करायचा. हा, पण तुमच्या कॉलेजमधले वगैरे कोण ओळखीचे? नाही. पहिल्यांदाच भेटला मला. काही ताकास तूर लागू देत नाही हा माणूस. जाऊ दे. ओके, हे होत आलं का बघूया जरा. क्या बात आहे. रंग थोडंसं आटलं की करेक्ट होईल ना. हा, पण तोपर्यंत आपल्याला हळद बिळद टाकता येईल. हा, हा. आणि मीठ. मीठ चवीपुरतं. आता टोमॅटो घालायचे. हा, ठीक आहे. क्या बात आहे. टोमॅटो पण काय मस्त लागतं. तुम्ही काय बघत बसलाय? लिहून घ्या ना साहित्य आणि कृती. व्हेज पटियाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला बटाटा, वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा, वाफवलेला फ्लॉवर, वाफवलेली वांगी, कांदा, ओलं खोबरं, कांदा खोबऱ्याचं वाटण, बेसन, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, मोहरी, जिरं आणि मीठ. कृती: कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरं, आलं, लसूण आणि मिरची हे जिन्नस मिक्सर मधून एकत्र वाटून घ्यावीत. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि वाटलेला मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. बेसन पिठामध्ये पाणी घालून ही पेस्ट फोडणीमध्ये घालावी. या मिश्रणामध्ये वाफवलेला बटाटा, वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा, वाफवलेला फ्लॉवर, वाफवलेले वांग्याचे तुकडे आणि पाणी घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये हळद, मीठ, टोमॅटोचे तुकडे आणि कोथिंबीर घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. बरेचसे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. आहा, माझा एक मित्र आहे बरं का, शेखर नावाचा. म्हणजे त्याचा हात कोणी धरूच शकत नाही पोळी बनवण्यात. काय पोळी बनवतो यार, शपथ मस्त बनवतो एकेकाला. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @znetwork.com. व्हेरी गुड. व्हेरी गुड. लिहून घेतल्याचा पत्ता. बस आता जरा थांबा एक मिनिट.
परेश कमाल कर दिया यार तूने, मस्त मजा. हा. मला अजून एक गोष्ट विचारायची तुला असती अशी, आता पुढची स्टेप काय करायची, म्हणजे आता तुला अजून पुढे कसं जायचंय, व्हॉट इज युअर फोकस, काय करायचं, एम काय ठेवलंस? मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे कॅटरिंग सर्व्हिसचा. मग त्या दृष्टीने तो तयारी पण काय केलीस? एकदम 5 स्टार लेवलमध्ये, की म्हणजे जे 5 स्टारमध्ये ट्रीट केलं जातं हं. तसं नॉर्मली माझ्या कॅटरिंग सर्व्हिसमधून ट्रीट केलं जाईल पण सर्वांना. माझं रिक्वेस्ट तुला अशी राहील की मध्यमवर्गीयांना सुद्धा 5 स्टार परवडत नाही. म्हणजे 5 स्टार ट्रीटमेंट देणार, पण ती सगळ्यांना अफोर्डेबल असेल अशी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तो आपला धंदा रोलिंग वाढतं. हां. क्या बात आहे. परत एकदा माझ्या मनापासून शुभेच्छा. पण नुसत्या शुभेच्छा नाही तर आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुला एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू. मंडळी चला निघायची वेळ झालेली आहे. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. चला आमच्या खव्यानं तू कुठल्या रेसिपी दाखवणार आज? मी तुम्हाला दाखवणार आहे पिमेंटो क्रॉस्टिनी हां. आणि कॅप्रेस वर्सेस पोर्ट मशरूम्स. ओके. आम्ही सारे